येणारा मंगळवार इराणसाठी विध्वंसाचा दिवस असेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला धमकी दिली आहे. पण ही धमकी देताना ट्रम्प यांनी असा कोणता शब्द वापरला आहे ज्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली? अमेरिकेने कठोर पाऊल का उचलले? या शब्दाचे नेमके परिणाम काय होऊ शकतात? चला पाहूया आजच्या व्हिडिओमधून. पण त्याआधी अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आणि सविस्तर विश्लेषणासाठी तरुण भारतच्या यूट्यूब इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी साजिद पिरजादे आणि तुम्ही पाहताय तरुण भारत कोल्हापूर. तर मंडळी, विषय झाला आहे असा की इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत अनेक घटना घडल्या. त्यामध्ये अमेरिकेने दिलेले 48 तासांचे अल्टिमेटमसुद्धा इराणने धुडकावून लावले. त्यानंतर अमेरिकेने इराणवर जोरदार हल्ला केला. इराणने सुद्धा प्रत्युत्तर देत अमेरिकेला गप्प बसवले. अमेरिकेने स्टेट ऑफ हॉर्मोज सुरू करण्यासाठी काही अटीसुद्धा ठेवल्या. त्या अटींना सुद्धा इराणने धुडकावून लावले. आता पुढे काय झालं ते पाहूयात. अमेरिका आणि इराणच्या युद्धाला पूर्णविराम मिळण्याचे कोणतेच संकेत सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिसत नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी 5 एप्रिल रोजी इराणविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेत इराणला धमकी दिली. इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व हल्ले करण्याची धमकी देतानाच येणारा मंगळवार इराणसाठी पॉवर प्लॅन्ट आणि पुलांच्या विध्वंसाचा दिवस असेल असे त्यांनी जाहीर केले. ट्रम्प यांनी अत्यंत अर्वाच्य आणि प्रक्षोभक भाषेचा वापर करत ती हॉर्मोज सामर्थ्याने उघडा मूर्ख लोकांनो, नाहीतर तुम्ही नरकात जगाल, यानंतरचे परिणाम फक्त पाहत राहा, असा कडक इशारासुद्धा त्यांनी दिला आहे. इराणला दिलेल्या या संदेशात ट्रम्प यांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे. विशेष म्हणजे एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षाकडून आणि सैन्य दलाच्या सरसेनापतीकडून अपेक्षित असलेल्या शिष्टाचाराला सोडून ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव गेल्या काही आठवड्यांपासून शिगेला पोहोचला आहे. ट्रम्प यांची फ्रस्ट्रेशन लेवल इतकी वाढली की ते आता इराणला अपशब्द भाषेमध्ये व्यक्त होत आहेत. प्रगत राष्ट्र म्हणून अमेरिकेकडे बघितले जाते, परंतु आता इराण त्यांना पुरून उरतोय. म्हणजे सगळीकडून त्यांची नाचक्की होताना दिसत आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांचा संयम सुटला आहे आणि म्हणूनच आता ते अशी भाषा वापरत आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये लाखो अमेरिकन ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते, ज्यामुळे ट्रम्प यांनी आपले स्वतःचे खच्चीकरण करून घेतले आहे. ट्रम्प हे इराणच्या बहाण्याने अमेरिकेचे नुकसान करत आहेत. जगामध्ये तेल, गॅस यांचा तुटवडा किंवा जगात मंदीचे वातावरण तयार झाले असेल तर त्याला ट्रम्प हे फक्त जबाबदार आहेत. शेवटपर्यंत हार न मानणे हा इराणचा इतिहास आहे. हा सगळा वाद हॉर्मोज सामुद्रधुनी सुरू करण्यासाठी होत आहे. स्टेट ऑफ हॉर्मोज सुरू करण्यासाठी अमेरिकेने इराणला यापूर्वी अल्टिमेटम दिला होता. धमक्या देऊन सुद्धा इराण अमेरिकेला घाबरत नाही. यावरून आपण अंदाज असा व्यक्त करू शकतो की इराणसुद्धा अमेरिकेला जड जात आहे. ट्रम्प यांच्या धमकीला इराणने उत्तर दिले आहे. इराणचे संसदेचे अध्यक्ष आणि डिसिजन मेकर गालिफॉफ यांनी असे स्पष्ट केले आहे की ट्रम्प यांचा प्रत्येक वार अमेरिकन लोकांना जिवंत नरकात जाण्यास भाग पाडेल. आमचा पूर्ण प्रदेश पेटून उठेल, कारण तुम्ही नेतन्याहू यांच्या आदेशाचं पालन करत आहात. या युद्धामुळे तुमच्या हातामध्ये काही पडेल या भ्रमात तुम्ही राहू नका, असा इशारा इराणने दिला आहे. इराणने गेल्या 24 तासात कुवेत आणि बहरीनमधले रिफायनरी टार्गेट केल्या आहेत आणि आपली इरादे त्यांनी ती स्पष्ट केले आहेत. आता प्रश्न हा आहे की ट्रम्प यांची ही धमकी खरोखर युद्धाची ठिणगी टाकणार की इराण पुन्हा अमेरिकेला जड जाणार हे कळणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका.